सोलापूर महानगरपालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIMचे 1। 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडोळकर, अक्षय अंजिकने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास दायमा, ज्ञानेश्वरी मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा म्हणजे भाजपाचे 9 आणि MIMचा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता। का बरं एक असा मागं राहिला? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेण्यात येणार। सभागृह नेत्यांनी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी दादा ऐकून घ्या प्रश्न। 2 आमदारांच्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण मांडण्यात येणार। राहिलेले 1 नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंगमध्ये घेणार आहे। हे अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे, तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही 1 नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार। आरोप असा केला की त्यांना एकाने मेसेज केला आत्महत्या करतो म्हणून, माझं नाव कट झालं म्हणून। त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज केला आणि तुम्हाला पण मेसेज। ते शेवटी विरोधी पक्ष नेते गटनेते आहेत, ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। कार्यकर्त्याचा जो SMS आला तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा धकूक केली। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले 1 नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। दादा, एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार। अजेंडापूर्वी हा सदस्यांची निवड का केली नाही किंवा त्यासाठी का केली नाही? ह्याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाईगडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते। त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत। आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे। पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही 1 नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, 1 नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ। आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच या ठिकाणी आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं, नेहमीच्या पद्धतीने परत तुम्ही 11:30ला सभा, परत तो गोंधळ, नियंत्रण नाही तुमचं। नवीन सदस्य नवीन सदस्य आहेत या ठिकाणी। नवीन सदस्याचं आमच्या सर्व ह्यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं। काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडंसं जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15ला या ठिकाणी सभा 10 मिनिट उशीर झाला। विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15ला आपण या ठिकाणी चालू करू। ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची जी सभा आहेत ती वेळेवर सुरू करू। नगरसचिवांना काही सूचना केलेल्या आहेत? नगरसचिवांना मी त्या ठिकाणी सूचना केली आहे। त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता। त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत। त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं। पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता।
ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काय ते सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिले. सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असं आम्ही त्यांना आदेश दिले. नरेंद्र काळेंना सगळे विषय माहित आहेत, तुम्हाला विषय माहित आहेत, का क्रमाने घेत नाही, कशासाठी गोंधळ घालतात किंवा विरोधाला जे अजेंड्यावर आहेत तेच सर्व विषय घेतले ना. प्राधान्यक्रम कशासाठी घ्यायचा असं म्हणायचं. जर का तुम्हाला एखादा घ्यायचा नसेल प्राधान्यक्रम घेऊ नका ना. 3 विषयांना 4 विषयासाठी प्राधान्यक्रमाची काय गरज आहे? सभागृह तुम्हीच गोंधळ घालायला भाग पाडता. ठीक आहे, आता जास्त असतील विषय तर प्राधान्यक्रम ठीक आहे, आपण समजू शकतो. सुरुवात आपल्याकडनं झाली. लोकांना तमाशा पाहायला मिळाला पहिल्या दिवशी, असं नाही पाहिलं पाहिजे. गंडोळ पाहिजे दोघांना. मत आहे या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी सभागृहामध्ये आमच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी एकमत आहे आणि दुजाभाव नाही आहे. आणि या ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेत्यांनी या ठिकाणी 8 नावं वाचलेली या ठिकाणी ती मंजूर करण्यात आली. राहिलेलं एक नाव जे आहे ते आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.